हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे खूप स्वागत आहे। तर कॅल्शियम हे एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे लहान मुलांच्या बोन ग्रोथसाठी। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅल्शियम कोणत्या कोणत्या वस्तूमध्ये भेटते आणि कॅल्शियम किती महत्त्वाचं आहे लहान बाळासाठी ते बघणार आहोत। जसे जसे मुले मोठे होत असतात तसे तसे कॅल्शियम जास्त प्रमाणात लागत असतं त्यांच्या बोन ग्रोथसाठी आणि ओव्हरऑल बोनच्या डेव्हलपमेंटसाठी। बाळाला जर लहान वयात कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल किंवा लहान वयात मुलाला पुरेपूर प्रमाणात कॅल्शियम मिळत नसेल तर याचा संबंध डायरेक्ट मुलं जेव्हा जशी जशी वाढ होते तसे तसे त्याच्या बोन्सवर त्याचा परिणाम दिसून यायला लागतो। बाळाला कॅल्शियम किती प्रमाणात पाहिजे आणि बाळाला कॅल्शियम न भेटल्यास बाळाला कोणत्या आजाराला सामोरं जावं लागतं तर हे संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। बाळाला कॅल्शियम हे आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युला मिल्कमधून भेटत असते। तर 6 वर्षापेक्षा कमी एज असलेल्या मुलांना कॅल्शियमची नीड कशी असते तर मुलांना 200 मिलीग्राम कॅल्शियम प्रत्येक दिवसाला लागत असतं। 6 वर्षाखालील मुलांसाठी हा क्रायटेरिया आहे। कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची जर डिफिशियन्सी असेल बाळामध्ये तर पुढे जाऊन मुलाला रिकेट्स हा डिसीज होण्याची शक्यता असते आणि रिकेट्समुळे मुलांच्या बोन ग्रोथवर डायरेक्ट परिणाम होत असतो। रिकेट्स मुलांच्या हड्डीवर परिणाम करून मुलांच्या पायांना वाकडं करू शकते आणि त्याच्यानंतर त्या मुलांना वीकनेस जाणवतो, मुलांमध्ये चिडचिडपणा जाणवतो। चला तर मग जाणून घेऊया मुलांमध्ये कॅल्शियमची कमी का होते, याची काय कारणं आहेत मुलांना कॅल्शियम कमी पडण्याची। तर याचं पहिलं कारण आहे प्रीमॅच्युअर बेबी किंवा लो बर्थ वेट बेबी, म्हणजे कमी वजनाचं बाळ किंवा लवकर जन्मलेलं बाळ। या दोन्ही बाळामध्ये पॅराथायरॉइड नावाची जी ग्रंथी असते ती कमी प्रमाणात विकसित झालेली असते, म्हणून बाळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असण्याची शक्यता असते। दुसरं कारण म्हणजे जन्माच्या टायमाला डिलिव्हरी टाईमला जर एखादा प्रॉब्लेम आला किंवा आईला डायबिटीज असेल अशा कंडिशनमध्ये सुद्धा बाळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असण्याची संभावना असते। आणि तिसरं कारण म्हणजे आई प्रेग्नेंट असताना कॅल्शियम रिच फूड कमी घेणे, म्हणजे की ज्या गोष्टींमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे अशा गोष्टी कमी प्रमाणात खाणे किंवा ब्रेस्ट फीडिंग करताना सुद्धा आई कॅल्शियम असलेले पदार्थ खूप कमी खात असेल तर त्याचा परिणाम डायरेक्ट बाळावर होऊन बोन ग्रोथ डेव्हलपमेंट बाळाची कमी होत असते। व्यतिरिक्त मुलांमध्ये जर व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी असेल तरी सुद्धा मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता येऊ शकते। कोणती लक्षणे आहेत की आपल्याला समजून येईल की आपल्या बाळामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, तर तेच लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे मुलांच्या दातामध्ये गॅप असणे किंवा मुलाचे दात खूप उशिरा येणे, हे सुद्धा एक कॅल्शियम कमी असल्याचं लक्षण आहे। नंबर 2 असं आहे की मुलांच्या बिहेवियरमध्ये चेंज होणं, जसं की मुलं खूपच रडारड करणे, रात्री जागणे, चिडचिड करणे, जोरजोरात रडणे, हे पण एक लक्षण असू शकतं कॅल्शियम कमी असण्याचं। नंबर 3 आहे मुलांना भूक खूप कमी प्रमाणात लागणे। मुलांना आपण काही खाऊ घातलं तरी सुद्धा ते आपल्याला नकार देणे, दूध प्यायला घेतलं तर दूध सुद्धा पित नाहीत मुलं अशा परिस्थितीमध्ये। बाळ जर रात्रभर रडत असेल आणि नुसती रडरड करत असेल आणि चिडचिड होत असेल बाळाची, आपण समजवलं तरी समजत नसेल, काही खायला दिलं तरी सुद्धा खात नसेल, तर हे पण एक मुलाचं कॅल्शियम कमी असण्याचं लक्षण आहे। बाळाच्या बॉडीमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास मुलांना कोणते कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात मी हे सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।